विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसात 24च तास असतात आपल्याकडं आणि त्यातला 18 तास मी तुम्हाला सांगतोय अभ्यास करायचा. पॉसिबल आहे का? आहे. असं जर मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही म्हणणार नाही. हे पण मला माहिती आहे. कारण या लेव्हलला अभ्यास करणारी फार थोडी मुलं आहेत. आता 20-25 वर्ष झालं मी शिकवतोय. अगदी 10 ते 20च मुलं मला अशी भेटलेत, की यांनी एवढा अभ्यास केलाय. पण मला ना यावेळेस तुम्हाला ना आमच्या साताऱ्याच्या भाषेत म्हणतो कुतवायचंय. कळालं का? नाही कळालं. बऱ्याच लोकांना कळत नाही. कॉन्व्हेंटच्या मुलांना तर कुठलाच मराठी शब्द कळत नाही मला हे माहिती आहे. म्हणजे काय मला तुमच्याकडून करून घ्यायचंय. ऑफलाईन क्लासमध्ये जे मी केलं तुम्हाला सांगतो. बघा नीट लक्ष द्या. या सोमवारी तुमची टेस्ट होणार आहे फिजिक्सची. मी ऑफलाईनच्या मुलांना सांगतोय असं तुम्ही कन्सिडर करा. तुम्ही पण द्या ना टेस्ट. बरं फिजिक्सच्या टेस्टमध्ये टॉपिक कोणते-कोणते आहेत? सांगतो. पहिला टॉपिक आहे मॅग्नेटिक मटेरियल. त्याच्यानंतर आहे ड्युअल नेचर. त्याच्यानंतर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. सगळ्यात इम्पोर्टंट आमचा टॉपिक झालाय थर्मोडायनामिक्स. ओके. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया हा पण टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का भरपूर टॉपिक आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स टॉपिक आहे. बापरे! एवढे टॉपिक. हां, एवढे टॉपिक करायचे आहेत. पण करायचंय काय? मी सांगतो. मला माहिती आहे टेस्ट कशा घ्यायच्या ते. टेस्टमध्ये सांगतो असणार आहे काय? नीट लक्ष द्या. टेस्टमध्ये असणार आहेत डेफिनेशन्स. टेस्टमध्ये असणार आहेत डिस्टिंग्विश बिटवीन. नाहीतर टेस्टमध्ये असणार आहे फक्त लॉज. मला माहिती आहे. एवढं जरी केलं इनिशियल लेव्हलला तरी खूप छान अभ्यास होणार आहे. थोडे प्रश्न आहेत का याच्यात? मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. मॅग्नेटायझेशन, गायरोमॅग्नेटिक रेशो, आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ढिगानं प्रश्न आहेत. दुसरी गोष्ट, एवढा अभ्यास करायचा मग वेळ काढावा लागणार. दुसरी गोष्ट क्रॅश कोर्स. ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. फ्री कंटेंट करतो मी नसेल केला तर या व्हिडिओ बघताय तोपर्यंत फ्री कंटेंट झालेला असणार आहे. तासाचा व्हिडिओ आहे. 1 तास. नाही म्हटलं तरी 20 ते 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एम-सी-क्यूज घेतलेत. नाही 3 तास लागणार आहेत. 3 ते 4 तास. क्रॅश कोर्स सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप डाउनलोड करायचं. आता तुम्ही म्हणालात ग्रॅव्हिटेशन तर 11वीला आहे. असू दे ना. सी-ई-टीला आहे ना तो. तेव्हा तो कंप्लीट व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला सांगतो संघर्ष बॅच. संघर्ष बॅच माहिती नाही तुम्हाला, क्रॅश कोर्स माहित नाही याचा अर्थ चॅनलवर तुम्ही नवीन आहात. पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. सी एक्झाम होईपर्यंत तुम्हाला टास्क देणार आहे, तुमच्याकडून करून घेणार आहे. बरं आता संघर्ष बॅचमध्ये काय तुम्ही प्रोव्हाईड करणार आहे? तर मी तुम्हाला सांगतो ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा स्टार्ट झालाय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्कोहल, फिनॉल, इथर आणि शेवटी अमाईन. या 4 टॉपिकचे ना मी आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर, त्याचं क्लासिफिकेशन विथ एम-सी-क्यू एक्सप्लेन केलंय. मग हे 4 व्हिडिओ तुम्हाला पुन्हा सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवरतीच बघायला मिळेल. पण बॅच वेगळी असेल. बॅच वेगळी असणार आहे. आता ठीक आहे. तुम्ही संघर्ष बॅचमध्ये काय करायचंय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री करायचंय. फिजिक्समध्ये काय करायचंय? टेस्ट द्यायचे. क्रॅश कोर्समध्ये काय करायचंय? ग्रॅव्हिटेशन. मग त्याचबरोबर सोल्युशन सुद्धा टॉपिक सुरू होणार आहे. तोही व्हिडिओ बघावा लागणार आहे. मग मला सांगा एवढं केल्यानंतर एवढं करायचंय मला. मग एवढं मी एवढं नाहीये. तुम्हाला सांगतो. प्रत्येक सोमवारी क्लासच्या टेस्ट ठेवतो मी. मग या सोमवारी जर फिजिक्स असेल, दुसऱ्या सोमवारी केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर मॅथ्स. फिजिक्सची सांगितली की टेस्ट कुठली तुम्हाला? कुठली डेफिनेशन, डायग्राम सुद्धा मी विचारेन मी म्हटलंय मुलांना. डायग्राम शक्यतो राहू दे. डिस्टिंग्विश आणि लॉज. ओके, एवढं करायचं. केमिस्ट्रीमध्ये सांगू का? फक्त सोल्युशन टॉपिक सांगितलं त्यांना मी. फक्त सोल्युशन टॉपिक. एक लक्षात घ्या, पुढच्या सोमवारी आहे. मग त्याच्या अगोदर क्रॅश कोर्समध्ये पण सोल्युशन टॉपिक कंप्लीट होणार आहे. देतो फ्री कंटेंट तुम्हाला. मला माहिती आहे, क्रॅश कोर्सची ॲडमिशन कॅप राउंड 1 नंतर वाढणार. गॅरंटीन. का? सांगायची गरज नाहीये. कॅप राउंड 1 नंतर बरेच जण डिसाईड करतात, की गॅप घेऊ, रिपीट करू. मग ती मुलं शेकडोच्या संख्येने असतात. त्यामुळे मी आता थोडी घाई करत नाही. डेरिव्हेटिव्हचे बघा 100च्या आसपास एम-सी-क्यू आपण घेतलेत. झालंय का तुमचं? नाही? तर तोही फ्री कंटेंट आहे बघून घ्या. मी तुम्हाला सांगतो सोल्युशनचे जे व्हिडिओ मी अपलोड केले, त्यात शेवटचे 2 व्हिडिओ आहेत. त्यात न्यूमेरिकल्स आहेत. 6 गणितं सोडवायला मला 44 मिनिट लागले. विथ लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला मी ते देतोय हे लक्षात घ्या. मॅथ्समध्ये सांगू का? या सोमवारी, त्यानंतर 7 दिवसांनी दुसरा सोमवार, त्यानंतर पुन्हा पुढचा सोमवार म्हणजे जवळ-जवळ 15-20 दिवस आहे आणि त्या दरम्यान आम्ही सांगितलंय मॅट्रिक्स आणि लॉजिक
दोन्ही मिळून 14 मार्क आमचे फिक्स होणार आहेत. हां, हे लक्षात घ्या. तर माझं ऐका. अनुभवातून तुम्हाला मी सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकलला 30 मार्क असतात रे बाळांनो. किती मार्क असतात? 30. 35ला पासिंग आहे. 5 मार्क कसेही पडतात तुम्हाला. कसेही म्हणजे तुम्हाला तसं कळालं असेल. अ, जाऊ दे मी काय बोलत नाही. मॅथ्समध्ये मात्र बाळांनो 20च मार्काचं प्रॅक्टिकलचे मार्क आहेत रे बाळांनो. आता मॅथ्सला कुठलं प्रॅक्टिकल तर आहे प्रॅक्टिकल, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला लावतात. उरलेले 15 मार्क मिळवायचे आहेत. मुलं पॅनिक मोडमध्ये जातात. लास्ट मोमेंटला काय कळत नाही. मग मी तुम्हाला सांगतो इथंच तुम्ही पास झालात. आलं का डोक्यात तुमच्या? पण मॅथ्समध्ये मॅट्रिक्स लॉजिक नाही. अजून खूप टॉपिक आहेत, जे ईझी आहेत. ओके. आणि मी YouTubeवर ते फ्री कंटेंट बोर्डसाठी देणार आहे. आणि क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मी आता सांगितलं. 100% पी-वाय-क्यू आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. म्हणजे 100 पी-वाय-क्यू म्हणजे 100% जवळ-जवळ झालेलेच आहेत पी-वाय-क्यू आपल्या. मग आता वाट कसली बघताय? आत्ताच्या आत्ता हे ॲप डाउनलोड करा. ओके. आणि हे दोन्ही कोर्सेस मधले फ्री कंटेंट व्हिडिओ बघून घ्या. आणि याची फीज मी अतिशय कमी ठेवलेली आहे. मी तुम्हाला सांगू का? गेल्या 4 वर्षापासून आपल्या कोर्सची फी एवढीच आहे. मग संघर्ष बॅचची पण तेवढीच फी आहे आणि क्रॅश कोर्सची पण तेवढीच फी आहे. पण जर मी संघर्ष बॅच घेतलाय, त्यांना क्रॅश कोर्सची फी फक्त 1,200 भरावी लागेल. पण ज्यांनी अगोदर क्रॅश कोर्स घेतलाय 3,000 चा आणि त्यांना आता वाटतंय संघर्ष बॅच घ्यायची आहे. तर त्यांना सुद्धा 1200 ला कोर्स मिळेल. पण फक्त संघर्षच घ्यायचे आहे. 1,200 मिळणार नाही. तिथं 3,000 पेड करावे लागतील. बरं, मग आता टार्गेट मिळालंय. कुठलं टार्गेट दिलंय मी तुम्हाला? तर तुम्हाला जे मी टार्गेट दिलंय, ते टार्गेट आहे 18 आवर पर डे स्टडी. अरे टार्गेटच मोठं ठेवायचं ना, का 2 तासाचं टार्गेट देऊ तुम्हाला? बिलकुल चालणार नाही ना, लक्षात घ्या. तर टार्गेट आता मोठं दिलंय. काम करण्यासाठी तुम्हाला मटेरियल पण प्रोव्हाईड केलंय. बघणं तुमचं काम आहे, नोट्स काढणं तुमचं काम आहे. ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ किती तासाचा आहे? 1 तासाचा आहे ऑलमोस्ट. किती वेळ लागेल? 3 तास लागतील. नोट्स काढायचे आहेत. ते रिवाईज करायचा प्रयत्न करायचा आहे. ग्रॅव्हिटेशनला कॉन्फिडन्स वाढला ना, जमलंच सगळं. मग फिजिक्सच सोपं वाटावं लागेल तुम्हाला. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतोय तो मी. ऑल द बेस्ट.